बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये असंही सांगितलं की एकंदरीतच मानवजातीचं कल्याण करायचं आहे आपल्याला. तर मानवजातीचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या नवीन संशोधनाचा, खगोलशास्त्राचा, अंतराळशास्त्राचा आपल्याला वापर कसा करता येईल. आता उदाहरणार्थ ते म्हणाले की बाबा शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पूर्वसूचना अधिक चांगल्या प्रकारे देणं, नंतर मग हिमनग वितळणं, नंतर वणवे लागणं वनामध्ये, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला येतात. तर त्याची पूर्वसूचना आपल्याला खगोलशास्त्राच्या माध्यमातून देता येईल का. किंवा दुर्गम भाग आहे, दुर्गम भागामध्ये आज आपण दूरसंवाद यंत्रणा आपली कार्यरत आहे, ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी विकसित करता येईल. तर ह्याच्यामध्ये या IOA मधून जे आलेले वैज्ञानिक आहेत किंवा एकंदरीतच आपली जी जनरेशन आहे वैज्ञानिकांची, ही कशा प्रकारे योगदान देऊ शकेल खगोलशास्त्राच्या माध्यमातून विशेष करून. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इस्रोचं रिमोट सेन्सिंग टाईपचे जे उपग्रह आहेत ते जगात सर्वोत्तम आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही वणवे म्हणालात, हिमनद्यांचं वितरण म्हणालात, त्याचबरोबर म्हणजे जंगलांमध्ये पूर्वी कुठे झाडं होती आणि आता ती वृक्षतोड कुठे बेकायदा चालू असेल त्याचं तुम्ही उपग्रहाच्या माध्यमातून चित्रीकरण करू शकता. किंवा शहरामध्ये खारफुटी कुठे नष्ट होते किंवा कुठे कचरा टाकला जातोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण उपग्रहाच्या माध्यमातून त्याचं मॉनिटरिंग करू शकतो. आणि त्याची टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट सतत चालू असते इस्रोमध्ये. आणि इस्रो देखील ह्या अशा ऑलिम्पियाडमधून पुढे येणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना संधी देत असते. त्यामुळे असे टेक्नॉलॉजीसाठी आपले हे विद्यार्थी नक्कीच आपले उपयोगी पडतील. बरोबर.